नमस्कार. मी प्रदीप जोशी आपणा सर्वांचे साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजचा माझा विषय आहे भांडी घासा, तणाव घालवा. काय गमतीचा विषय आहे की नाही? आहेच गंमत. त्यामुळं मी हा विषय मुद्दाम निवडलेला आहे. आजचे युग हे संशोधनाचे आहे. एका बाजूला क्षेत्र विस्तारित होत असताना दुसऱ्या बाजूला संशोधनाचे जणू काही पेवच फुटत आहे. रोज काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी वाचनात येत आहेत. खरं तर संशोधक म्हणतात भांडी घासा व तणाव घालवा. हे वाचून मला मोठे नवलच वाटले. ऑफिसमधील तणाव दूर करण्यासाठी घरी आल्यावर भांडी घासा असा मजेशीर उपाय फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सुचवला आहे. भांडी घासल्यावर तणाव कमी होतो असा त्यांच्या निरीक्षणाचा अनुभव आहे. भांडी घासण्यासाठी हातात घेतल्यावर त्यात ती व्यक्ती हरवून जाते. भांडी घासण्यात मन एकाग्र झाल्याने तणाव शिल्लकच राहत नाही. हे मी म्हणत नाही, हे त्या संशोधकांचे मत आहे. भांडी घासणे हा सफाईदार काम करण्याचा प्रयत्न असतो. भांडी घासताना नकारात्मक विचार मनात येत नाहीत. केवळ सकारात्मक विचार आपल्या मनात येत असल्याने मन देखील भांड्यासारखे स्वच्छ होते. भांड्यासारखी त्यांच्या मनाला देखील चकाकी येते. एकूण 51 जणांवर हा प्रयोग करण्यात आला. 27 जणांनी मन लावून भांडी घासली. खरकटे भांडे स्वच्छ होत असताना त्यांच्या मनातील घाण देखील निघून गेली आणि मन स्वच्छ झाले. भांड्यासारखी त्यांची मनं चकचकीत झाली. आहे की नाही गंमत? ज्यांची भांडी चकाकत त्यांची स्मरणशक्ती देखील चकचकीत असा त्यांचा कयास आहे. मग काय, उद्यापासून भांडी घासायला हरकत नाही, पण जरा जपून. तुमच्या बायकोला मात्र हे चुकून देखील सांगू नका, नाहीतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला भांडी घासतच बसावे लागेल. केवळ मनोरंजन म्हणून त्याकडे पहा आणि मनसोक्त हसा. कारण आपला जन्म हा हसण्यासाठीच झालेला आहे. आनंदायी जीवन हसण्यातूनच तयार होणार आहे. त्यामुळं अशा गोष्टी फार गांभीर्यानं न घेता केवळ त्याकडे एक मनोरंजन म्हणून पाहणे हेच योग्य ठरेल असे मला वाटते. धन्यवाद.